प्रकारचं एक पोस्ट आम्ही खेळताना दिसतं. असंवेदनशील मुख्यमंत्री असल्याचा आरोप होते, त्यांनी राजीनामा द्यावा, कारवाई व्हावी असं वाटतं. सरकार म्हणजे मला हे कळत नाही की माणिकरावांच्या संदर्भामध्ये म्हणजे आता माहीत नाही ते रमी खेळत होते का पत्ते खेळत होते हे पाहते असतील एखादोळी की याच्यात काय चाललेलं आहे मोबाईलवर, परंतु म्हणजे ज्याला एक इंडिव्हिज्युअल प्रायव्हसी म्हणतो आपण तीसुद्धा आता आपण त्यांना देणार आहे की नाही व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जो विचार करतो म्हणजे कोणी आता काय करावं आणि काही नाही आता हे कोण ठरवणार. आता त्यांनी जो प्रकार केला असेल वस्तुस्थिती काय आहे त्याची मला वाटतं त्या संदर्भात स्वतः माणिकरावांनी खुलासा केलेला आहे. त्यांच्या पक्षाच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे, परंतु एकदम कन्क्लुजनला येणं की त्यांनी खरंच त्या बाबतीमध्ये रमी खेळत होते आणि पत्ते खेळत होते या बाबतीमध्ये त्यांना लगेच आरोपी ठरवणं चुकीचं आहे. नाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं की विधानमंडळाचं प्रोसिडिंग आता तिथे अधिकृतरित्या विधिमंडळात रेकॉर्डिंग होतंच आहे ना, परंतु हे जे रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे तर हा मग जाणीवपूर्वक त्यांना कोणीच पकडण्याचा प्रयत्न होता का, कोणी शूटिंग करत होतं, मोबाईल कोणाचा सभागृहात आला, मोबाईल आणण्याची परवानगी नाही आहे, मग त्या शूटिंग कशी करण्यात आली, असे अनेक विषय आहेत. नाही आमदार त्यांना परवानगी घेऊन येतात, त्यामुळे पण शूटिंग करण्याची भूमिका जी आहे म्हणजे मी म्हटलं ना की आता माणूस सभागृहात आपण काम करतो, अनेक वेळा यूट्यूब पाहतो, वाचतो, बातम्या पाहतोय, तुमच्याच बातम्या पाहतो आम्ही. आता त्या बातम्या पाहता पाहता जर त्याच्यामध्ये एखादा रमीचा डाव आला तर मग तेवढ्यात त्यांनी जर शॉट घेतला असेल याचा आता मान्यकर रमी खेळत होते का. मला वाटतं काहीतरी आपण स्वतःला काही माहीत तुम्हाला मिळेल. माझं एवढं म्हणणं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे स्वतःला एक स्पेस असली पाहिजे. आता ती स्पेस त्यांनी जर घेतली असेल तर त्याच्यात मला वाटत नाही की आपण इतकं त्यावर गदारोळ करण्याचं कारण काय. त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं का, आर्थिक हानी झाली का, काही कोणाचं त्यामध्ये काही म्हणजे काही आर्थिक नुकसान झालं का, म्हणजे वस्तुस्थिती मला माहीत नाही, माणिकरावाशी मी काय बोललो नाही, परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल स्पेस आहे त्याला ती दिली पाहिजे आपण. हां हल्ला करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यामुळे कुठेतरी परत एकदा महायुती सरकारची प्रतिबंबलिम होती का, खास करून अजित पवार राष्ट्रवादी गटात. असं आहे की सूरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये जी काय तर त्याला मारहाण झाली त्यांनी मारहाण केली मला वाटतं. तर त्या बाबतीमध्ये स्वतः त्या पक्षाध्यक्ष मान्य सुनील तटकरेंनी त्या घटनेचा निषेध केलेला आहे. जो काही पदाधिकारी त्यांचा होता त्याचा राजीनामा घेतलेला आहे. अशा घटनेचं कोणी समर्थनच करणार नाही. थोडं स्वतः मला वाटतं तटकरे साहेबांनी त्यांचं निवेदनही स्वीकारलं होतं. पण काही उत्साही कार्यकर्ते राहतात, मला वाटतं आम्ही अधिक जवळचा आहे की आम्ही अधिक त्या आपल्या स्वतःची लॉयल्टी दाखवण्याकरता कधी कधी असे लोक उद्योग करतात, त्यामुळे पक्ष अडचणीत येतात, नेते अडचणीत येतात. हे दुर्दैव आहे, म्हणजे हे टाळलं पाहिजे. हे असं आहे की आपण महायुतीमध्ये काम करतो काही त्यातून मग आता ज्या पातळीवर ते लोक त्या युतीमधले घटक जर काही चुकत असतील तर त्यांच्या पक्षप्रमुखांना ते दुरुस्त केलं पाहिजे. शेवटी महायुतीला त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याचा एवढा मोठा जनादेश आज महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला दिलेला आहे. 288 पैकी 237 मला वाटतं जागा एका महायुतीला मिळालेल्या आहेत. निश्चितपणे त्याचा आदर आता केलाच पाहिजे. जे महायुतीतले घटक आहेत त्यांचे लोक अशा पद्धतीने काय म्हणजे वागत असतील तर त्यांना अटकाव केलाच पाहिजे. नाही त्याची मला माहिती नाही आहे. म्हणजे शेवटी ते गृह विभागाशी त्यांनी तर काय त्याच्यामध्ये वस्तुस्थितीनिष्ठ माहिती माझ्याकडे आली नाही आहे. म्हणजे मी माहिती करणार नाही कधी पण तो मला वाटतं त्याचा खुलासा गृह विभागाकडून केला जाईल. नाशिक आणि काँग्रेसचा नेता सुद्धा हॉटेल मालक त्यात आहे, काँग्रेसचा असलेला नेता काय तुम्हाला काय वाटतं काय वस्तुस्थिती आहे. असं आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की असं हनी ट्रॅपमध्ये काही नाही आहे. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून त्या बातम्या पुढे येत आहेत
आता त्याच्या संदर्भात मला वाटतं गृह मंत्रालयाकडून चौकशी सुरू आहे. कोणत्या ट्रॅपमध्ये गेले, कोणत्या हॉटेलमध्ये वापर होतो आहे. पण अशा पद्धतीचं असा प्रकार होणं हे निश्चितच आपल्याला भूषणावर नाही आहे. असं कोणाला तरी पुढं करून असे पैसे गोळा करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार होत आहेत, याचं कोणी समर्थन करणार नाही. पण मला वाटतं ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं आणि बोललं जातं तेवढं ते काम ते जर त्या तशा पद्धतीचं असेल वस्तुस्थिती तर गंभीर आहे. परंतु मला वाटतं आता चौकशी यंत्रणा त्यांचं काम करू दिलं पाहिजे. वस्तुस्थिती समोर येईल, जे त्याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल. विरोधक म्हणतात की केवळ या लोकांना वाचवण्यासाठी सरकार या गोष्टीपासून दूर करते आणि व्यवस्थित करते. नाही, असं आहे, विरोधकांचं कामच आहे. आता स्वतः एक काँग्रेसचे ज्येष्ठ ते सभागृहात म्हटले मी त्याचा स्फोट करील, काय म्हणजे आम्ही त्याचं नाव जाहीर करू. वडेट्टीवार आमचे दुसरे मित्र म्हटले आम्ही व्हिडिओ लावू, 20,000 रुपये तिकीट लावू. आता मला वाटतं ज्यांना ज्यांना काय करायचं असेल त्यांनी तर एकदा पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही एकदा हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री ते सभागृहात म्हटले की तुम्ही द्या ना माहिती त्यांना. यामध्ये 4 मंत्री आहेत, त्यात भाजपतले 2 मंत्री आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. पण मात्र ते म्हणतात की मी नावं जाहीर करणार नाही कारण प्रत्येकाला कुटुंब आहे. असं आहे की म्हणून म्हटलं की विनाकारण एक संशयाचं वातावरण तयार करायचं, संशयाच्या भोवऱ्यामध्ये आपण निष्कारण लोकांना अडकून ठेवायचं ही काही उचित नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला नाव जाहीर करायचे नाही आहे तर तुम्ही काय म्हणतो तपास यंत्रणेला नाव देऊन टाका ना. बाई तपासायला गती मिळेल. विनाकारण हनी ट्रॅप रोज वेगवेगळे ते त्या विश्लेषण करणारे व्हिडिओ रोज येत आहेत आणि ते मला वाटतं आणखीन त्याच्या भोवती संशय गडद होण्यापेक्षा एकदा त्याचं दूध का दूध पाणी होऊन गेलं पाहिजे. सर, भीमाशंकरीत मुख्य पंतप्रधानांच्या नातेवाईकांना एजंटने लुटलं, तसेच प्रकार शिर्डीत पण चालू आहे, त्याचा काही बंदोबस्त नाही. तो दावा करतो की एक बटन दाबलं तर देशात हाहाकार माजेल. म्हणजे कुठेतरी माझं काय म्हणणं आता ते हे असे भडकपणे बोलण्यापेक्षा बटन दाबायला काय हरकत त्याला, बटन दाबून टाकायचं. काय हाहाकार व्हायचं हुहाकार होईल काय जे व्हायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.